पद्मदुर्ग वसवून राजपुरीच्या उरावर साक्षात दुसरी राजपुरी बसवली आहे। हे उद्गार आहेत छत्रपती शिवरायांचे पद्मदुर्ग या किल्ल्याबद्दल। यावरूनच या पद्मदुर्गाची उर्फ कासा किल्ल्याची महती आपल्या लक्षात येते। पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ला हा छत्रपती शिवरायांनी सिद्धीच्या उरावर जंजिरा किल्ल्याच्या बाजूलाच बांधला। कासव आकाराच्या असणाऱ्या या बेटाला म्हणूनच कासा उर्फ पद्मदुर्ग म्हटले जाते। सिद्धीच्या छाताडावर महाराजांनी या पद्मदुर्गाची निर्मिती केली। तर जंजिऱ्याला भेट देणारे पर्यटक या पद्मदुर्ग उर्फ कासाला भेट देतात। परंतु या किल्ल्याची महती आपल्याला कळल्यावर आपण इथे आवर्जून भेट नक्की द्या। छत्रपती शिवरायांनी हा किल्ला बांधला, किती प्रतिकूल परिस्थितीत हा किल्ला बांधला आणि याचं स्वराज्यात किती मोठे योगदान होतं हे येथे जाऊन आपण नक्की अनुभवू। इसवी सन 1676 साली छत्रपती शिवरायांनी या पद्मदुर्गाचं बांधकाम सुरू केलं। पण मुरुडच्या या बीच वरनं बोटीने आपल्याला या पद्मदुर्गावर जाता येते किंवा दंडा राजपुरीच्या खोऱ्यातून देखील आपल्याला जाता येते। येथेच बाजूला जंजिरा किल्ला असून तो फार प्रसिद्ध आहे, परंतु येथे येणारे पर्यटक हे पद्मदुर्गाकडे जास्त जात नाही, पण आपण आवर्जून या किल्ल्याकडे जायचे। आपल्याला या बोटीतून जायचं असल्यामुळे आपले शूज आपल्या हातात घेऊन थोडंसं अंतर पायी चालत जावं लागतं। त्यासाठी येताना आधीच त्या तयारीत यावं। प्रॉपर मुरुडच्या या किनाऱ्यावरनं साधारण 15 ते 20 मिनिटात आपण किल्ल्याजवळ पोहोचतो। बोटीतून जसे जसे आपण पुढे जातो तसतसे हा पद्मदुर्ग आणि त्याच्या बाजूला असणारा पडकोट आपले लक्ष वेधून घेतो आणि आपण कधी एकदा किल्ल्यावर पोहोचतोय असं आपल्याला होते। पद्मदुर्गावर देखील बाकीच्या समुद्री किल्ल्याप्रमाणे भरती आणि ओहोटीच्या प्रमाणानुसार आपल्याला येथे कमी जास्त पाणी दिसते। आपण येथे मध्यभागी उतरल्यावर डाव्या बाजूला पडकोट आणि उजव्या बाजूला मुख्य किल्ला आपल्या नजरेस पडतो। मग येथून आपण आपली गडाची भ्रमंती सुरू करायची। आपण बोटीतून पाय उतार झाल्यावर प्रथम जाऊयात मुख्य किल्ल्याच्या अंतर्गृहात। येथून आपण पहिले पाहूयात प्रमुख मुख्य दरवाजा आणि येथे असणारे तटबंदी, तोफा आणि इतर अवशेष। नंतर तटबंदीच्या वरती जाऊन किल्ल्याची पाहणी करूयात। हा पद्मदुर्ग किल्ला आपण पाहू शकतो आता 400 वर्षाच्या आसपास झाली तरी याचा दगड झिजली, पण जे मध्ये पॅकिंग म्हणजे सिमेंटिंग म्हणून जो चुना वापरला होता तो अजूनही शाबूत आपल्याला पाहायला मिळतो। या पद्मदुर्गाची ही एक खासियत आहे। साधारण 400 वर्षापूर्वी बांधलेल्या या किल्ल्याला खारा पाण्यामुळे येथील दगड जरी झिजलेला असला तरी मध्ये पॅकेजिंग किंवा सिमेंटिंग म्हणून वापरण्यात आलेला चुना हा आज देखील शाबूत आहे।
हे छत्रपती शिवरायांच्या स्थापत्यकलेचं एक विशेषच म्हणावं लागेल. भले मोठे असे हे गोडा पाण्याचे तलाव आपले लक्ष वेधून घेतात आणि आपल्याला या समुद्राच्या बेटावर देखील गोडा पाणी असल्याचं हे पाहून खूप अचंबित व्हायला होतं. मुख्य किल्ला बघून झाल्यावर आपण पडकोटाची पाहणी करू. पडकोट म्हणजे शत्रूला फसवण्यासाठीची किल्ल्याचीच एक रचना होय. किल्ला हा प्रमुख वाटून पडकोटावर पहिला अटॅक केला जायचा आणि मुख्य किल्ला बचावला शत्रूशी लढण्यासाठी आपल्याला वेळ मिळायचा. तर या पडकोटाची देखील पाहणी आपण व्यवस्थित करूयात. पडकोटाची अवस्था थोडीशी वाईट असून येथे भग्न तोफा आणि जीर्ण झालेले किल्ल्याचे अवशेष तसेच या पद्मदुर्गच्या संपूर्ण भ्रमंतीत ते वाटतं आपल्या महाराजांचा इतका ज्वाज्वल्य इतिहास इथं आहे तो आपण नक्की पाहायला या किल्ल्यावर या. आफ्रिकेच्या ॲब्सिनिया प्रांतातून आलेले हे हबशी लोक जंजिरा किल्ल्यावर वस्ती करून राहू लागले आणि येथील हिंदू लोकांचा छळ करून त्यांनी येथे उच्छाद मांडला. त्याला छत्रपती शिवरायांनी पायबंद घालण्यासाठी राजापुरी ही आपल्या ताब्यात घेतली, परंतु जंजिरा किल्ला हा कधीच ताब्यात घेता आला नाही. त्यामुळे त्याच्या जवळ असणाऱ्या 3 ते 4 किलोमीटर अंतरावर कासा या बेटावर छत्रपती शिवरायांनी पद्मदुर्गाची निर्मिती केली. पद्मदुर्ग किल्ला हा बांधल्यामुळे येथील येणाऱ्या परिसरावर आणि येथे होणाऱ्या व्यापारावर मराठ्यांना लक्ष ठेवणे सोपे झाले आणि या पद्मदुर्गाचा फायदा असा झाला की जंजिराचा सिद्धी हा फक्त जंजिरापुरताच मर्यादित राहिला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे जय 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 भवानी. हर हर क्षत्रिय धर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय.
पद्मदुर्गाच्या इतिहासात आणखीन एक मानाचा तुरा म्हणजे या पद्मदुर्गाचे लाय पाटील यांनी जंजिऱ्यावर शिडी लावून जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला, पण मोरोपंतांनी त्यांची वेळ न जमल्यामुळे तो बेत तसाच राहिला. परंतु छत्रपती शिवरायांनी त्यांचा गौरव करत त्यांना एक पालखी दिली, पण समुद्रातल्या कोळ्याला या पालखीचा उपयोग काय म्हणून त्यांनी ती विनम्रपणे नाकारली. मग महाराजांनी लाय पाटलांना एक जहाज तयार करून दिले. जेव्हा आपण पद्मदुर्गावरनं पुन्हा मुरुडच्या किनाऱ्यावर जायला निघतो तेव्हा आपला पाय या पद्मदुर्गावरनं निघत नाही. असा दैदिप्यमान इतिहास लाभलेला हा पद्मदुर्ग किल्ला म्हणजे मराठ्यांच्या समुद्री आरमाराची एक शानच होय. आपण सगळ्यांनी याला आवर्जून एकदा का होईना भेट द्यायलाच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय.